ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिसितत्वप्रकाशञ्च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामर्कं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारं ज्ञानरत्नगुं सन्ततमानतुषु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा महाराज यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे 7वं प्रकरण अज्ञान खंडन म्हणून चालू आहे। अज्ञानाचं खंडन ज्ञानोबांनी आतापर्यंत पुष्कळ अनेक प्रकारच्या उदाहरणांनी केलेलं आहे। त्यानंतर हा जो आत्मा आपल्या देहामध्ये आहे त्या आत्मराजाचं स्वरूप ज्ञानोबा सांगताय। हाच आत्मा विश्वामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये ब्रह्मशक्तीच्या रूपाने कसं कार्य करून जगाची निर्मिती कशी झाली वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या। ज्ञानोबा आपल्याला आज आपल्याला असं सांगताय की तो परमात्मा त्याची शक्ती दोन नाही, ते एकच रूप आहे, त्यामध्ये द्वैत नाही। शक्ती आणि शक्तिमान दोन नाही। अशा प्रकारचा विचार झाल्यानंतर जगाची विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर त्या आत्मराजाला त्या शक्तीला आता कंटाळा आला। सगळ्या जगाची उत्पत्ती करून सगळे चैतन्याचे खेळ खेळून तिला आता कंटाळा आला आणि म्हणून ती आत्मस्वरूपामध्ये त्या ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होते। हा विलीनाचा प्रकार आपल्या देहात कसा होतो ते काल आपण पाहिलं। जी शक्ती जगामध्ये विश्वामध्ये कार्य करते आहे ती शक्ती आपल्या देहातही त्या आत्म्याच्या स्वरूपातून निघून
आपल्या देहामध्ये कसं कार्य करते त्याचा फार सुंदर विचार आपण करता येईल. आज ज्ञानोबा आपल्याला 160व्या ओळी सांगतायत. कालची 168वी ओळी आपण कशी पाहिली होती. विश्वाचे असे नाही उपाये बुडाली आहे, तरी दशा ऐशेही देखतीचे असे. ही जी ओळी आहे या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय की ह्या विश्वाचं असणं म्हणजे अस्तित्व. हे विश्व आहे, हे जगत आहे आणि हे जगत नव्हतं. नसणं पण अभाव, जगाचा भाव आणि जगाचा अभाव या दोघांनाही पाहणारा तो आत्मा किंवा परमात्मा ब्रह्म, तो हे विश्व जेव्हा नव्हतं तेव्हाही पाहत होता आणि जेव्हा विश्व तयार झालं तेव्हाही तो पाहतोच. पाहणं हे आपल्या डोळ्यांसारखं नाहीये. पाहणं त्याचं ते ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानदृष्टीचं ते पाहणे, ज्ञानदृष्टीनं ते प्रकाश येणं असं ज्ञान आपल्याला समजले. आपली ही जी दृष्टी आहे ती दृष्टी जगाचं बाह्यरूप पाहते आणि दिसणारं सगळं बाह्यरूप जे आहे आकार, प्रकार, रंग, रूप हे पाहिल्यानंतर अनेकत्व त्याला दिसते. म्हणून आपल्या डोळ्यांनी आपण जी रूप पाहतो त्यामध्ये अनेकत्वाचं दर्शन आपल्याला घडतं. आपल्याला त्या परमात्म्याचं दर्शन कधीच घडत नाही, कारण तो या सगळ्या रूपाने नटलेला आहे. त्याच्याच मधून हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्याच्याच मध्ये ते राहतं आणि त्याच्याच मध्ये ते विलीन होत. उत्पत्ती, स्थिती आणि लय या ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्था जगाच्या त्या ब्रह्मस्वरूपामध्ये, त्या आत्मस्वरूपामध्ये चाललेल्या आहेत. म्हणून हा चिद विलास आहे असं म्हणतात. आता या याच्यामध्ये आपल्याला सांगतायत की विश्वाचं अस्तित्व किंवा विश्वाचा अभाव, विश्व नसणं दोन्ही कदाचित जरी बुडून गेले, नाहीसे झाले, असणं नसणं जरी गेले तरी पण तो आत्मा, तो द्रष्टा, ब्रह्मस्वरूपातला द्रष्टा तो कायम राहतो. तो सदैव तसाच राहतो. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. असणं नसल्याने त्याच्यामध्ये फरक पडत नाही असं ज्ञान आपल्याला सांगणे. तेव्हा विश्वाचा देखणा आणि विश्वातला न पाहणाराही तोच आहे. असण्या नसण्यानं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती येत नाही, कुठल्या प्रकारचा भेद निर्माण होत नाही, कुठल्या प्रकारचं काहीच निर्माण होत नाही असं ज्ञान सांगतात. त्याला आता दृष्टांत देतात ज्ञान. आत्मा कसा स्थिर आहे, आत्मा निश्चल आहे, ब्रह्मस्थिर आहे. ब्रह्मामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नाही, गडबड नाही, काहीच नाही. त्याच्यासाठी ते दृष्टांत असा देतात. कापुरा ही आखी चालणे, की तोची तो न माखणे देणे, तेसे केवळ देखणे ठाये ठाव. या आत्म्याचं पाहणं कसं आहे, त्या दृष्ट्या आत्म्याचं किंवा त्या ब्रह्माचं पाहणं कशा प्रकारचं आहे. ज्ञानोबा उदाहरण देतात. कापुरा ही आखी चालणे. कापूर ही कापराची वडी आहे. त्या कापराच्या वडीवर चंद्राचा प्रकाश पडला. काय झालं? कापरावर चंद्राचा प्रकाश पडला. आता त्या चंद्राच्या प्रकाशाने त्या कापराला काय आणखी पांढरेपणा येणार आहे का? तो मूळचाच पांढरा स्वच्छ आहे. कापूर हा मूळचाच पांढरा शुभ्र आहे आणि त्याच्यावर चंद्राचा पांढरा प्रकाश पडला तरी त्या पांढऱ्या प्रकाशाने त्या कापरावर कुठल्याही प्रकारचा आणखी रंग बसत नाही. तो मुळातच पांढरा आहे. पांढरा जरी पडला तरी पांढराच राहणार ना.
आता साधी गोष्ट आहे, आपण पांढरे कपडे घालतो, आपलं पांढरं धोतर आहे किंवा पांढरी साडी आहे आपली, खूप स्वच्छ पांढरी, आणि समजा आपल्याला चुनाचा कुठेतरी स्पर्श झाला, चुना लागला, खडू लागला पांढरा कुठेतरी, आता त्या पांढऱ्या साडीवर चुन्याचा किंवा पांढऱ्या रंगाचा डाग कुठे दिसेल का? जो रंग अगोदरचा पांढरा आहे ना, खडू किंवा चुना सुद्धा पांढरा असेल, पांढऱ्यावर पांढरा चालल्यानंतर पांढरेपणामध्ये काही फरक पडत नाही. हे हा दृष्टांत ज्ञान अशासाठी देतात ना, कारण की हा जो विश्वात्मा आहे म्हणजे परब्रह्म, हा परब्रह्माचा विश्वात्म्याचा दृष्टीपणा जो आहे तो तसा, त्याच्या पाहण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही हे सांगितलं. कशाप्रमाणे कापडावर चांदणं पडलं म्हणजे काही जसा परिणाम होत नाही त्या कापडावर, त्याप्रमाणे त्या दृष्ट्यावर, त्या आत्मराजावर त्या दृष्टीपणाचा कुठलाही परिणाम नाही. म्हणजे असणं तेही पाहतो तो, नसणं तेही पाहतो, त्यामुळे त्याच्या पाहण्यामध्ये काही फरक पडत नाही असं ज्ञान आपल्याला सांगतो. तेव्हा ती परमात्मा वस्तू आपल्या स्वरूपामध्ये, ज्ञान स्वरूपामध्ये तशी अखंड राहते असं ज्ञानवाला सांगते. हा दृष्टांत आणखी पुढच्या उद्योगाने आणखी ते स्पष्ट करतात. हिंदू ऐसे वस्तू बनती दशे देखतची असे आपण 162 या 162व्या मध्ये ज्ञानोबा आणखी दृष्टांत देत आहेत. हिंदू ऐसे वस्तू बनती दशे देखतची असे आपण याते. ज्ञानोबा म्हणतात ही आत्मवस्तू म्हणजे तो आत्मा, तो परब्रह्म द्रष्ट्या स्वरूपामध्ये मग कोणत्याही काळात असो, भलतिया दशे म्हणजे कोणत्याही दशेत असो किंवा कोणत्याही देशात असो, पाहण्याचा त्याचा जो कार्यक्रम आहे तो कुठल्या काळात, कुठल्या देशात, कुठल्या स्थितीत असो, तो जशाचा तसाच राहतो. त्याच्यामुळे काळामुळे, देशामुळे फरक पडत नाही पाहण्यात, असं ज्ञानोबा सांगायला. तो ज्ञान स्वरूप चिद्घन ज्ञान येते, त्या चिद्घन ज्ञानाच्या दृष्टीने तो पाहत असतो, ज्ञान स्वरूपाचा आहे तो. त्यामुळे त्याच्या प्रकाशाचा, त्याचा पाहण्याचा परिणाम त्याच्यावर कधीच होत नाही. कुठल्या काळात पाहू दे, कुठल्या देशात पाहू दे, कुठल्या स्थितीत पाहू दे, त्याला त्याचं जे पाहणं आहे ते ज्ञान स्वरूप पाहणं आहे ना, ही ज्ञानदृष्टी आहे, आणि त्या ज्ञानदृष्टीवर कुठलाच परिणाम होत नाही. आपल्या डोळ्यावर परिणाम होतो, पाहतो. आपले जे डोळे आहेत ना, आपल्या डोळ्यांना हा थोडासा जास्त प्रकाश झाला तर लगेच कमी व्हायला लागतात डोळे, आणि डोळे हा प्रकाश गेला की लगेच बंद व्हायला लागतात डोळे अंधारामध्ये. म्हणजे आपल्या डोळ्यावर परिणाम होतो पाहण्याचा. एका विशिष्ट स्थितीमध्येच आपले डोळे पाहू शकतात, अंधारात पाहू शकत नाही, अति भडक उजेडात पाहू शकत नाही. म्हणजे आपल्या पाहण्यामध्ये, आपल्या डोळ्यांच्या कमी जास्तपणामुळे आपल्याला फरक पडतो, तसं त्या आत्मदृष्टीत फरक पडत नाही. आत्म्याची जी दृष्टी आहे ती अशी आपल्या डोळ्यासारखी जड दृष्टी नाही, ती ज्ञानदृष्टी आहे, आणि ज्ञानदृष्टीमुळे प्रकाश येते ना, तो ज्ञानाचा प्रकाश नेहमी जशाचा तसाच राहतो. काळामुळे, देशामुळे, स्थितीमुळे काही फरक पडत नाही असं ज्ञानवाला सांगायचं. किंवा 163 हा सुंदर येतात. पुन्हा दृष्टांत देत आहेत.
मनोरथांची देशांतरे, मनोरथांची देशांतरे मनी प्रकाशुनी नरे, मग तेथे आदरे हिंडे जैसा. उदाहरण दृष्टांत आहेत ना. एखाद्या माणसाला मनोरथ करण्याची सवय असते. सगळेच लोक करतात म्हणा, त्याला तसे असं नाही, पण बहुतेक लोक मनोरथ करतात. मनोरथ म्हणजे मनाची कल्पना करणं. मनोरथ म्हणजे मनाचे मांडे खाणं, मनाने मांडे तयार करून खायचे. त्याला शेकव लागत नाही, घर लागत नाही, काहीच लागत नाही, सूर लागत नाही, काही नाही. मनाचे मांडे किंवा मनोरथ म्हणतात त्याला. मनोरथ म्हणजे मनाच्या कल्पना करणं. त्या कल्पनेमध्ये तो मनुष्य रंगला रे रंगला की तासन तास त्याचे निघून जातो. मनोरथाच्या राज्यामध्ये तो माणूस त्या मनाच्या रथावर बसून हिंडत असतो त्या देशांमध्ये. आणि ते हिंडत असताना तो अनेक प्रकारचे देश पाहतो, अनेक प्रकारचे प्रदेश पाहतो, अनेक प्रकारच्या गोष्टी पाहतो आणि रमून जातो बिचारा. तेव्हा ज्ञान म्हणतात मनोरथांच्या राज्यामध्ये हिंडणारा हा मनुष्य कल्पनेनं ते सगळं पाहत असतो. त्यामुळे तो डोळ्यांनी पाहत नाही. बरं, डोळे जरी उघडे असले तर मनोरथ जेव्हा आपले चालतात त्यावेळेला हे डोळे पाहत नाही. मनोरथ हे त्याच्या मनाने पाहिले जाणारे असतात, मनाने कल्पना करत असते. तिथं त्याचं मन हे प्रमुख बनत आणि ते मन त्याला भटकवत असत, फिरवत असत त्याला वेगळ्या प्रकारच्या कल्पनांनी. जेव्हा होतात त्यावेळेला तो जे मनोराज्य करतो त्याच्या त्या मनाने ते जे पाहणे त्याचं निळ्या देशामध्ये निळ्या ठिकाणी जाऊन ते पाहणं, ते मनानं पाहणं आहे. आता तिथे दृष्टी नाही, त्याची डोळे पण नाही, तिथं ती आत्म्याचं ती ज्ञानदृष्टी नाहीये. कारण त्यावेळेला तो जागाच राहतो. मनोरथ हे जागे पुण्यात होतात, जागृतीत होतात, आणि स्वप्न ही झोपेत येतात. तेव्हा ज्ञानू आपल्याला आता असं सांगणार आहे की स्वप्नापेक्षा मनोरथ श्रेष्ठ असतात. वास्तविक दोन्ही सारखेच आहेत. तसं पाहिलं तर काल्पनिकच आहेत. स्वप्न काल्पनिक आहे, त्याचाही काही अर्थ नाही, आणि मनोरथापासूनही काही प्राप्त नाही. ही नुसती कल्पनाच आहे. म्हणजे तसा दोघांचा कल्पित स्वरूपाचा त्या दोन्ही चित्रांचा स्वभाव. पण त्यातल्या त्या मनोरथ हे स्वप्नापेक्षा अधिक चांगले आहे. कसं? कारण ते झोपेत चाललेलं असतं. झोपेतही त्याला तशाच प्रकारची सगळी दृष्टी, सगळं देश, सगळं काय त्याच्या डोक्यात जे जे त्यावेळेला ते पाहत असत. पण ते मनाने पाहिलेलं नसतं. झोपेमध्ये मन विलीन झालेलं असतं, बुडून गेलेलं असतं, मन राहत नाही त्यावेळेला. मग झोपेमधलं जे दृश्य आहे ते जागृतीत खरं वाटत नाही. परंतु आता जागृतीतलं जे दृश्य तो पाहून राहिला ते तर खरं म्हणाल, पण ते खरं नाहीये. मग यावरून असं सिद्ध होतं की जागृतीमध्ये आपण जे जगून राहिलो आणि जागृतीमधलं आपलं जे जीवन आहे ते एक प्रकारचं कल्पित आहे, खरं नाहीये. आपण जे जगून राहिलो नाही. आपल्याला खरं जगायचं असेल तर आत्मस्थितीमध्ये जायला पाहिजे, आत्मज्ञानात जायला पाहिजे. आणि आत्मज्ञानामध्ये जर आपण स्थिर झालो मग आपलं जगणं खरं आहे. कारण तो आत्मा अखंड राहतो. हे आपलं जगणं कसं आहे?
आज एक चांगलं वाटलं, उद्या नाही वाटलं, आज दुःखी, उद्या आनंदात आहे, परवा कसं आहे, परवा कसं. त्यामुळे आपल्या या बदलणाऱ्या जीवनामध्ये अखंड परिवर्तन आहे, बदल आहे. निदान हे परिवर्तन, स्वप्नातलं जे परिवर्तन आहे ते आपल्या हातात नाहीये, ते मनाच्या हातात नाहीये. हे जे परिवर्तन आहे ह्याच्यामध्ये त्या मनाचं परिवर्तन, मनाला परिवर्तन करणं सोपं जातं. ते तेव्हा देव आपल्याला या मनोरथाच्या उदाहरणातून असं दाखवू इच्छितात की मनोरथांची देशांतरे मनी प्रकाशून नरे. नरमनुष्य माणसाच्या मनामध्ये नाना प्रकारची देशांतर त्या मनोरथांमधून पाहता आली. मग तेथे आदरे हिंडे जसा, आणि त्या मनोरथाच्या दिशांमध्ये हिंडत असताना तो त्यावेळेला मोठा आनंदात, आदराने, सत्काराने त्या ठिकाणी जात असतो. पण इतका भटकून आल्यानंतरही तो शेवटी थकल्यानंतर परत पुन्हा जेव्हा ठिकाणावर येतो त्यावेळेला त्याच्या हाती काहीच लागलेलं नसतं. समजा अमुक एखाद्या देशात त्याने मनोरथ केला आणि तिथे गेला आणि तिथे त्याला खूप पैसा मिळाला, दुसऱ्या ठिकाणी मान मिळाला, दुसऱ्या ठिकाणी खायला मिळालं, तिसऱ्या ठिकाणी काही मिळालं, हे मनोरथ नाही. आता तू जे इतकं हिंडला आणि ते जे तुला मिळालं मनोरथामध्ये त्याचं गाठोड बांधून आणलं आणि मग सोडून पाहिलं ते आहे का. जेव्हा तो मनोरथ संपतो त्याचा आणि तो ठिकाणावर येतो, पूर्वस्थितीत येतो आपल्या नेहमीच्या, त्यावेळेला त्या मनोरथामध्ये जे जे त्याला प्राप्त झालं होतं ते त्याच्याजवळ काही नाही, शून्य. ही गोष्ट स्वप्नामध्ये पण आहे. स्वप्नामध्ये एखादा मनुष्य भिकारी होतो, एखादा राजा होतो, एखादा श्रीमंत होतो, सावकार होतो, नाना प्रकार. आता इतकं ते स्वप्नामध्ये त्याला हे आलेलं आहे. पण तू स्वप्न संपलं, जागृती आली, ते हातात काहीच नाही, शिल्लक काहीच नाही. स्वप्न खोट, मनोराज्य खोट. म्हणजे तुझी जागृतीतली ही स्थिती आहे ती जागृती खोटी. ज्ञान म्हणतात तशी आत्म्याची स्थिती नाही. आत्म्यामध्ये ती अखंड ज्ञान स्वरूप एकच दृष्टी असते ज्ञानाची. म्हणून त्या ज्ञान दृष्टीनं तो आत्मा ज्या ज्या वेळेला पाहतो त्या वेळेला तो पाहणं न पाहणं याच्याकडे त्याचा सारखाच भाव असतो. कुठल्याही तऱ्हेनं पाहत असताना पाहणं आणि नसताना पाहणं ही दोन्ही तो समान समजतो. अस्तित्वाचा भाव आणि अभावाचा भाव यांचं जे दर्शन आहे आपल्याला त्याच्यामध्ये फरक नाही, त्याच्या दृष्टीत काही फरक पडत नाही, तो समान असतो त्यावेळेला. आपलं तसं नसतं. आपलं मन असमान होऊन जातं. स्वप्नामध्ये सुद्धा आपण तिची दृश्य पाहत असतो त्यावेळेला एक तत्व, एक स्वरूपात नसतो. त्यावेळेलाही भिन्नतेमध्ये आपण चालले जातो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की ह्या ज्या मनोरथाच्या आणि स्वप्नाच्या गोष्टी आहेत ह्या जशा काल्पनिक आहेत, अभावात्मक आहेत, तेव्हा त्या गोष्टीप्रमाणे आपलं हे जे जगातलं जे स्वरूप आहे ते जगाचं स्वरूप हे काल्पनिक आहे आणि खरं स्वरूप जे आहे ते आत्मराजाचं स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे. त्या ज्ञान स्वरूपामध्ये कधीही बदल होत नाही, अखंड जातात. मनोराज्याचा हा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत ज्ञानोबांनी एवढ्यासाठी घेतला या ठिकाणी की मनोराज्य हे जागृतीत होतं. जागृती जागे आहे, जागा असून तुम्ही कल्पनेच्या जगात फिरता. तेव्हा जागे असून कल्पनेच्या जगात फिरणं, जागृतीमध्ये फिरणं, आणि जर तुम्ही जागृती सत्य मानता आहात तर मग तुमच्या मनाचं जे फिरणं आहे ते सत्य व्हायलाच पाहिजे. कारण जागृती खरी मानताना पण झोपतो ती तर अज्ञानाची स्थिती आहे. त्यावेळेला
ते म्हणतात झोप खरी नाही, स्वप्न खरं नाही, स्वप्न खरं नाही, झोप खरी नाही. मग तुमची जी जागृती आहे ती जर खरी असेल तर त्या जागृतीतलं जे जे कार्य होतं ते खरं असलं पाहिजे. पण ते खरं नाही. ज्या ती जागृतीतली कार्य खरी नाहीये त्या ती जागृती ही खरी नाही. जागृती ही आमची जी आहे ती बदलणारी अवस्था आहे. खरं की नाही? झोप बदलते की नाही? झोप गेली की जाग येते, जाग गेली की मग पुन्हा मनोराज्य होतं, मनोराज्य गेलं की पुन्हा जाग येते, मग पुन्हा मनुष्य झोपतो, पुन्हा स्वप्न पडतो, पुन्हा जाग येते. हे बदलणाऱ्या अवस्था आहेत ना. आणि बदलणाऱ्या ज्या अवस्था असतात त्या खऱ्या नाही, त्या सत्य नाही. सत्य ती असते स्थिती की ज्यामध्ये तिन्ही काळामध्ये एकच गोष्ट खरी राहते, त्याला सत्य म्हणतात. वर्तमान, भूत आणि भविष्य तिन्ही काळामध्ये जी गोष्ट तशीच राहते त्याला सत्य म्हणाल ना. म्हणून आमच्या ज्या ज्या अवस्था आहेत या देहाच्या त्या कल्पित आहेत, त्या परिवर्तनशील आहे, त्या मिथ्या आहे. आणि खरी आमची जी अवस्था आहे ती तुर्य अवस्था, ती आत्म्याजवळची अवस्था ती खरी आहे. तिच्यामध्ये आम्ही राहायला पाहिजे, ती आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे, तो आत्मा आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. त्या आत्म्याचं साहचर्य तुर्य अवस्थेत आम्हाला प्राप्त होतं. अशा प्रकारचा हा विचार आहे. तेव्हा देवानी या उदाहरणामध्ये आपल्याला मनोराज्याचा दृष्टांत देऊन हे सांगितलं. आता हा मनोराज्याचा दृष्टांत देऊन आणखी आपल्याला तिथे सांगितलं, परंतु आणखी सोपा दृष्टांत ते देतात. दुसरा दृष्टांत साहेब सोपा येतो का, दाटला डोळा डोळ्या, डोळा चितारा होऊया, चोख म्हणून या विसरू नाही. काय म्हणतात त्याला, दाटला डोळा डोळ्या, डोळा चितारा होऊन सुरे चोख म्हणून या विसरू नाही. ज्ञानेश्वर म्हणतात की आपल्या या डोळ्याला असं बोटाने आपण जर दाबलं, डोळ्यानं असं दाबला गेला तर मग आपल्याला या डोळ्याने वेगवेगळे रंग किंवा वेगवेगळे आकार दिसायला लागतात. त्याच्यासाठी डोळा दाबून पाहतो ना, असं डोळा दिसला की लगेच आपल्याला एकाचे दोन दिसतात, तीन दिसतात, किंवा रंग असले तर अनेक रंग दिसायला लागतात. वास्तविक एकच डोळा पाहून राहता, परंतु त्याला तुम्ही दाबदूब केली, त्या डोळ्याला थोडस दाबलं, त्यामुळे तो चितारा म्हणजे चित्रित झाला. निळ्या रंगांनी, निळ्या आकारांनी तो आता आपल्याला दाखवू लागलेला आहे. आता हे जे आपल्याला दर्शन होतं आता डोळा दाबल्यामुळे, ते डोळ्यामध्ये आपण काहीतरी बिघाड केला, डोळ्यामध्ये ताणतूण केली, दाबदूब केली, म्हणून झालेले आहे. परंतु जो शुद्ध असा स्वच्छ असा आत्मा अखंड एकाच स्वरूपात असतो, तिथं कुठलाही प्रकारचा दाबदूबपणा नाही, त्याला चितारणं नाही, त्याला काही करणं नाही. या डोळ्याला दाबदूब केली की लगेच बिघडतं सगळं दृश्य. पण आत्म्याची दृष्टी अशी दृष्टी आहे की तिला दाबण्याचं काही कारणच नाही. कुठे दाबणार तिला? तिच्यामध्ये कधी बिघाडच होण्याची शक्यता नाही. आणि जर बिघाडच होत नसेल तर त्यामुळे दिसणार जे दृश्य आहे त्या आत्मस्वरूपामध्ये ते ज्ञानाचं दृश्य दृष्टीने पाहणं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही असं ज्ञान समजेल. म्हणून बाबांनो, साधकांनो, ज्ञानदृष्टी प्राप्त करा, म्हणजे ज्ञानाच्या स्वरूपात चला. ज्ञान स्वरूपामध्ये गेल्यानंतर ती जी ज्ञानदृष्टी उदित होईल आपली, आणि त्या ज्ञानदृष्टीने जेव्हा आपण बघू त्यावेळेला आपल्याला सदैव एकत्वाचं दर्शन होईल. हे भिन्नत्वाचं दर्शन होणार नाही. सगळं जिकडे तिकडे आपल्याला ब्रह्म दिसेल,
जिकडे तिकडे आपल्याला आत्मस्वरूप पसरलेलं आहे असं दिसेल. याचा अर्थ हे जग दिसणार नाही असं नव्हे. ते जग दिसेल पण तुझ्या जगामध्ये आत्मस्वरूप भरलेलं आहे हे दिसेल. आज आपल्याला काय जग दिसतं, पण जग ज्यावर आधारलेला आहे तो आश्रयभूत असा जो चैतन्याचा भाग आहे तो दिसत नाही आज आम्हाला. ते चैतन्य दिसलं पाहिजे आम्हाला, ते आत्मस्वरूप दिसलं पाहिजे आम्हाला. कारण त्याच्यातून हे सगळं निर्माण झालंय, ज्याच्यातून ते निर्माण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये ते राहिलेलं आहे, ते मूळ तत्व आम्हाला दिसत नाही. आम्ही फक्त आकार, रूप, रंग वगैरे हेच पाहत बसलो. हे ज्ञान आपल्याला सांगून राहिलेलं आहे. तेव्हा शुद्ध एक परमात्म्याच्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी आपली दृष्टी असेल त्या दृष्टीमध्ये भिन्नता येत नाही. 165 आता पुढची ओळी. या लागी एके चित्ररूपे म्हणून एका चैतन्य स्वरूपामध्ये, चित्ररूप म्हणजे चैतन्य स्वरूप. या लागी एके चित्ररूपे देखीजे का आरोपे आपणे आपण पे काय काद. म्हणून त्या चैतन्य स्वरूपाने ती जी चैतन्याची दृष्टी आहे, आत्म्याची दृष्टी आहे, ज्ञान दृष्टी आहे, त्या ज्ञान दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपण आत्म्यालाच पाहतो आहोत असं दिसेल. चैतन्याच्या आत्मस्वरूपाच्या त्या ज्ञान स्वरूपाच्या दृष्टीनेच आपल्याला आत्म्याचं दर्शन घेता येतं. आता हा प्रकार झाला. तुम्ही म्हणाल की बा आम्हाला आत्मा पाहायचा आहे, आत्मा पाहायचा आहे. कसा दिसेल तो? आत्मा दिसणारा पदार्थ नाही, हे खरं. कारण तो पदार्थच नाही तर मग त्याला पाहण्याची आम्हाला कुठल्याही तऱ्हेने संधी नाही. परंतु आता ज्ञानू आपल्याला असं सांगून राहिले की जर तुम्हाला ही चैतन्याची दृष्टी प्राप्त झाली, ही ज्ञान स्वरूपाची आत्म्याची दृष्टी प्राप्त झाली, तर त्या आत्म्याच्या दृष्टीनं तुम्हाला आत्मा पाहता येतो. फार महत्वाचं आहे. तेव्हा आत्मा दिसू शकतो असे त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही, परंतु दिसू शकतो याचा अर्थ त्याचं ज्ञान होतं. आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी आत्म चैतन्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे असं ज्ञान होतं. या लागे एके चिद्रूपे देखीजे म्हणून त्या चिद्रूप अशा दृष्टीनं त्या आत्म्याकडे पहा. आपण पे काय काद. तेव्हा तो आत्मा त्याला तशा पद्धतीने पाहिल्यानंतर तो आपल्याला त्या स्वरूपामध्ये दिसेल, त्याच्या स्वरूपामध्येच तो तुम्हाला दिसेल. आपणच आपल्या स्वरूपाला पाहण्यात काय प्रयोजन आहे तसं पाहिलं तर आत्म्याला पाहण्यात काही मोठं विशेष नाही. पण आज आम्हाला आत्म्याबद्दलही माहिती नाही, त्या आत्म्याच्या दृष्टीबद्दलही काही माहिती नाही. आत्मदृष्टीने आत्म्याला पाहण्यात काय अर्थ नाही, पण तो आत्मा तसाच आहे ना, आत्मदृष्टी त्याची तशीच आहे. त्या दृष्टीने त्याला पाहण्यामध्ये काय अर्थ आहे हे ज्ञानवांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण आम्ही अशा अवस्थेत आहे की आम्हाला त्याचा ती दृष्टी आलेली नाहीये आणि त्या आत्म्याचं काहीच कळलेलं नाही. म्हणून आम्हाला निदान आधी ती दृष्टी तर येऊ दे, ते आत्मचैतन्याची ती दृष्टी पाहू दे आम्हाला कशी आहे. म्हणून म्हणतात की जर दृष्टी आम्हाला प्राप्त झाली या सर्वसामान्य माणसांना, मग त्यांना आत्म्याला पाहता येईल. अशा प्रकारे ज्ञानोबा या ओळीमध्ये एक चिद्विलासाचा स्वरूपाचा हा दृष्टांत आहे. चैतन्याचा विलास कसा असतो ते सांगून राहिले. आता पाहणी स्वरूपाने ती जी वस्तू पाहायची आम्हाला, आत्मा पाहायचा, ती वस्तू एकच एक आहे, तिला एकही म्हणता येत नाही. तेव्हा तिला आता पाहण्यासाठी आपल्याला दृष्टा आणि दृश्य अशा दोन स्वरूपामध्ये आपल्याला पाहता येईल नाही. आत्मा जेव्हा पाहतो तेव्हा पाहणाराही आत्मा असतो आणि जे दृश्य असतं तोही आत्माच असतो.
हे अतिशय अवघड आहे आपल्यासारख्यांना. आपण पाहतो द्रष्टा आणि जे पाहतो ते दृश्य. उदाहरणार्थ आता आपण म्हटलं किंवा आता वाटी, आता ही वाटी आहे, ही वाटी मी पाहतो, हे दृश्य आहे. पाहणारा डोळा द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा, ज्याला पाहतो ते दृश्य, आणि जे पाहिलं ज्याचं ज्ञान झालं ते दर्शन. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी आहे. आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की जगामध्ये आम्ही त्रिपुटीनं सगळं हे सगळं पाहत असतो. आमच्या डोळ्यांना ही त्रिपुटी आहे. आता जेव्हा आत्मा पाहतो द्रष्टा म्हणून, असं आत्मा द्रष्टाही नाही, तो तुम्ही पाहताही नाही, काही करत नाही त्याला. पण जर तुम्ही म्हणाल तर आत्मा जेव्हा पाहिल तेव्हा जे पाहिल ते आत्माच पाहिल. तो आत्म्याची दृष्टी, ज्ञान दृष्टी जेव्हा पाहिल द्रष्टा म्हणून, आणि जे त्याला दृश्य दिसेल तेही आत्मतत्वाचं दर्शन त्याला होईल. म्हणजे द्रष्टा दृश्य दोन्ही एक रूप आहेत आत्म्याच्या ठिकाणी. हे तर खरं ना. आपण पहा, आत्म्याला मला पाहायचंय. आत्म्याला पाहताना ही जी त्रिपुटी आहे ना, ती त्रिपुटी एकरूप होऊन जाते. द्रष्टा आत्मा जर असेल तर जे दृश्य असेल ते आत्मा, आणि जे पाहिलं जाईल ते आत्मा. दर्शन आहे आत्मा. आत्मा पाहतो आत्म्याकडे. आत्मा पाहिल्यानंतर जे दर्शन घडतं ते आत्म्याचं. म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन तिन्ही ठिकाणी आत्मा आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी त्रिपुटी नाही. हा जो विचार आहे हा थोडासा आपल्या दृष्टीनं अवघड असा की आपल्याला ही त्रिपुटी माहिती नाही. आपल्याला ही भिन्न दिसणारी त्रिपुटी माहिती आहे. वेगळी त्रिपुटी, पदार्थांची, वस्तूंची जी त्रिपुटी आहे ती आम्हाला माहिती आहे. परंतु ही जी अभेद रूपाने चालणारी आत्म्याची ज्ञान दृष्टी आहे, ही जी त्रिपुटी आहे ती आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून हे आम्हाला अनाकलनीय होऊन जातं, कळणं कठीण होऊन जातं. समजत नाही आम्हाला. हे समजेल कसं? आत्मदृष्टी जर आमच्या जवळ नाहीये तर ते समजेल कसं आम्हाला? म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतात. पुढचा दृष्टांत असा आहे पाहता. ते म्हणतात, खिळेचे पांघरुण आपदवी रत्ना कोण, की सोने वे सोनेपण जोड गाई. ज्ञानोबा आपल्याला उदाहरण देत आहेत. हे उदाहरण असं आहे, खिळेचे पांघरुण. खिळा म्हणजे कांती, तेज. तेजाचं पांघरुण घातलं म्हणजे कशावर? आपदवी रत्ना. रत्न चमकणारा, लाल रंगाचं किंवा कुठल्याही रंगाचं असेल. समजा एक रत्नाचा खडा आहे आणि तो चमकतो, लाल 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 चमकून राहिला. आता त्या रत्नावर आपण तांबडा प्रकाश टाकला, त्याला पांघरवलं आपण दुसऱ्या प्रकाशाने, तेव्हा त्या रत्नामध्ये काय विशेष निर्माण झालं? रत्नावर रत्नाचा प्रकाश टाकला, रत्नासारखाच प्रकाश टाकून आपण का त्या रत्नामध्ये बदल घडवून आणू शकतो? मूळ रत्नाचा जो प्रकाश आहे, तेज आहे, ते तेज तसंच राहणार. तुम्ही त्याच्यावर कुठलाही प्रकाश टाका, आता लाल टाका, लाल असेल तर लाल टाका, निळा टाका, कुठलाही प्रकाश टाका, त्या रत्नाच्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही. त्याच्यावर कुठलाही प्रकाश टाकला तरी ते रत्न तसेच्या तसं राहतं. का? कारण त्याचा जो धर्म आहे, ते लाल रंगाचं किंवा निळ्या रंगाचं, कुठल्याही रंगाचं जे रत्न आहे, त्याचा जो प्रकाश आहे मूळ, त्या प्रकाशावर तुम्ही दुसरा कुठलाही प्रकाश टाकला तरी त्या मूळ रत्नामध्ये, त्याच्या प्रकाशामध्ये काही फरक पडत नाही, असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले.
किंवा दुसरं उदाहरण ते देतात की सोनेले सोनेपणा जोड जाई. आता सोनं आहे म्हणे, सोन्याचा दागिना आहे आपल्याजवळ, सोनं आहे. आता या सोन्याला पुन्हा सोन्याचा मुलामा दिला, सोन्याचं मुलामा म्हणजे काय, सोन्याचा रंग दिला. त्या मूळ सोन्यामध्ये काय फरक होणार आहे? आधीच ते सोनं आहे आणि त्या सोन्याला तुम्ही आणखी सोन्याने उजळवलं म्हणा किंवा सोन्याचा रंग दिला म्हणा किंवा लेप दिला म्हणा, काही करा त्या सोन्याला. सोन्याला सोन्याचा रंग देऊन आणखी तुम्ही काय केलं विशेष? त्या सोन्यामध्ये काही बदल झाला का? म्हणतात त्याप्रमाणे जे अखंड ज्या स्वरूपात असतं आत्मतेज चैतन्य, ते त्या स्वरूपात राहणार. त्याच्यात तुम्ही काही बदल करू शकत नाही. ते असणार जे आहे ते तसंच राहतं. म्हणून चैतन्याचं किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान स्वरूपाचं हे जे तेज आहे ते कुठल्याही दुसऱ्या तेजाने बदलत नाही, असं ज्ञान आपल्याला सांगतो. आत्मा तसं राहतो, त्या आत्म्याला कुठल्याही प्रकारचा तेजाचा परिणाम नाही. तो सगळ्यांना तेज देतोय ना, तो तेजस्वी आहे म्हणून आम्हाला सगळं त्याचा ज्ञान प्रकाश आहे, त्याचा चेतन प्रकाश आहे. आणि आम्ही तर या जड प्रकाशामध्ये ते पाहत असतो. आम्हाला जड प्रकाशामध्ये पाहण्याची सवय आहे. आत्म्याचं जे प्रकाशन आहे ते चैतन्याचं प्रकाशन, चेतन प्रकाशन आहे, ज्ञान प्रकाश येतो. ज्ञान प्रकाशाने जेव्हा आत्मा पाहतो त्यावेळेला त्याचं जे पाहणं आहे ते भिन्न असतं आमच्या पाहण्यापेक्षा, हे ज्ञान आपल्याला सांगतात. तेव्हा या दृष्टांताने आपल्याला ज्ञानवाणी सांगितली, आत्मा मूळचा ते ब्रह्म मूळचं जसं आहे तसंच राहतं, किंवा त्याच्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. किंवा आता पुढचं उदाहरण पहा ज्ञानवाद. पुढच्या उदाहरणामध्ये 3 दृष्टांत दिले त्यांनी या ओळीत. आता पुढच्या ओळीमध्ये 167वी ओळी. चंदन सौरभ वेडी, चंदन सौरभ वेडी. चंदन सौरभ म्हणजे सुगंध, वेडी. चंदनाला चंदनाचा सुगंध लावला. चंदनाचं लाकूड आहे आणि त्या चंदनाच्या लाकडाला तुम्ही काय केलं, पुन्हा चंदनाचं तेल लावलं, सुगंध लावला. त्याला काय फरक पडणार आहे? चंदन सौरभ वेडी की सुधा आपण वाढी. सुधा म्हणजे अमृत. ज्ञानवंतात अमृताला खाण्यासाठी अमृतच आलं. पुन्हा तुम्हाला अमृत वाढायला आलं, अमृताला खाण्यासाठी अमृतच वाढायला आलं, तर त्यात काय फरक पडणार? अमृत खातोय आम्ही आणि ते अमृतच आम्हाला वाढून राहिलं, म्हणजे त्याच्यात काही फरक पडत नाही. किंवा तिसरं उदाहरण फार सोपं आहे की गुळ चाखे गोडी ऐसे हे आखी. म्हणतात गुळ हा स्वतः गोड आहे. आता तो आपण चाखला, चाखला म्हणजे काय, खाल्ला, चव घेतली, त्याची गुळाची चव घेतली आम्ही. आता आम्ही त्याची चव घेतली तर तो आम्हाला गोड लागेलच, पण गुळाला गुळाची चव दिली म्हणजे काय फरक पडणार? गुळ हा गुळालाच खाऊ घातला, अमृत हे अमृतालाच पाजलं, किंवा चंदनाला चंदनाचं तेल लावलं. हे जे दृष्टांत ज्ञानोबा देत आहेत, या दृष्टांतामध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय की यामध्ये कुठलाही फरक पडणारा नाही. तसं ते ज्ञान दृष्टीच आहे. ज्ञान दृष्टी, चैतन्य दृष्टी ही अशी, स्वरूप दृष्टी ही अशी काही विचित्र दृष्टी आहे की तिला
तिच्यावर कुठल्याही प्रकारचा लेप दिला, कुठल्याही प्रकारची दृष्टी टाकली, कुठल्याही प्रकाश टाकला, काही केलं तिच्यावर तर तिच्यामध्ये काही बदल होत नाही, अशी ती दृष्टी. तशी आपली दृष्टी नाहीये. आपल्या डोळ्यामध्ये थोडासा काहीतरी जर तिरडेपणा आला किंवा काही निळेपणा आला, काही पडळ आलं, काही नाना प्रकारचं काही आलं डोळ्यामध्ये करावी, तर लगेच दृष्टीमध्ये बदल व्हायला लागतो. परंतु त्या ज्ञानदृष्टीमध्ये तसं काही होण्याची शक्यताच नाही, काही बदलच होत नाही. त्याच्यामध्ये आहे तीच कायम राहते, अखंड ते राहते. की मुळाची मूळ तशी जशी आहे तशीच राहते, असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. म्हणून ज्ञानोबा आपल्याला यामध्ये एक गोष्ट अशी दाखवत आहे, ज्ञानोबा आपल्याला एक गोष्ट अशी दाखवत आहेत की हा पशु पक्ष्यांचा जो संसार आहे, प्राणी, हे जनावर, पक्षी, हे संसार करत आहे. आपण माणसं आहोत, आपणही संसार करतोय. आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेले देव, दानव, मानव आणि जनावर, पशु पक्षी, हे तिन्ही संसारी आहेत. देवही संसारी आहेत ना स्वर्गामध्ये. हे सगळे इंद्र, वरुण, अग्नी वगैरे सगळे जे देव आहेत ना, ते संसार करतात. आपण या मृत्यू लोकामध्ये संसारी आहोत. आणि आपल्या बरोबर हे पशु पक्षी जनावर तेही संसारी आहेत बिचारे. आता यांच्या संसाराचं चित्रपाट असं भिन्न आहे. संसार तर सगळेच करून राहिलो आम्ही, परंतु या पशु पक्ष्यांच्या जनावरांच्या संसारामध्ये दुःख अधिक आहे. दुःखाधिकाचा संसार आहे म्हणतात, ज्याच्यामध्ये अतिशय दुःख आहेत. आपण प्राण्यांच्या जन्मामध्ये असलो गेलो आणि त्याचा अनुभव नाही आपल्याला, पण तुम्ही प्राण्यांकडे पहा किती दुःख भोगतात ते. अरे जिथं बसतात तिथंच त्यांचं मलमूत्र पडलेलं असतं. बघा ना, आपण हे जे जनावर बांधतो तिथंच त्यांचं मलमूत्र पडलेलं असतं, तिथंच खातात आणि तिथंच ते टाकतात आणि त्याच्यावरच बसतात आणि त्याच्यावरच आपण त्यांचं ते खाद्य टाकतो. त्यांना त्या ताट वाटतं. कशी स्थिती पहा ना, तुम्ही कल्पना करायला. थंडी वाजली तर काही पांघरून घालतो का त्यांना? ऊन लागतं त्यांना तर काही आहे का त्यांना छत्री? पाऊस लागला तर काही त्यांना पांघरवतो का आपण? जागोबाई लागून जाईल तुला, नको नको. कशी काय बोलली बसली का? बसली का? बसू दे. बसली का? बसू दे. दुःखाचा संसार आहे ना. पाहणं बिचाराचं एक पंख तुटून गेलं. दुःखाचा संसार आहे. पशु पक्ष्यांचा, प्राण्यांचा संसार दुःख अधिक आहे त्यांच्यामध्ये. सुख एवढंच आहे. काय खाऊ घालता तुम्ही? तू कडबा, त्याच्यावर फवारे मारलेले तुम्ही. अरे 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 अरे, आणि त्याला पाणी लागलेले काय नाना. असं घाणेरडा सान्न त्याला खाऊ घालतात, त्याच्याकडून दूध मागतात, त्या म्हशीकडून, गाईकडून. किती दुःखाचा संसार येतो. म्हणून दुःख अधिक्य आहे त्याच्यामध्ये. पशु पक्ष्यांचा संसार दुःखाधिक्याचा संसार आहे, अधिक दुःख आहे. माणसांचा जो संसार आहे, मनुष्य प्राण्यांचा, तो सुख दुःख मिश्रित संसार आहे. सुखही आहे पण दुःखही आहे, मिश्रण आहे आपल्या संसारामध्ये. आणि देवांचा जो संसार आहे तो सुख अधिक्याचा संसार आहे. त्याच्यामध्ये सुख जास्त आहे, दुःख असेल थोडंफार थोडं, परंतु सुख अधिक आहे. आता कोणता संसार करा असं वाटतो आपल्याला? म्हटलं आम्हाला देवाचा संसार आवडतो कारण ते सुख जास्त आहे. मग देवासारखं मानावं.
आम्ही देवासारखे झालो, देव स्वरूप झालो तर देवाचा संसार मिळेला करायला, आणि पशु सारखे झालो तर मग दुःखात त्यांचा संसार करावा लागेल मला. अरे माणसं सुद्धा पशु सारखे वागतात, तो काही बोलतात, कसे वागतात. आश्चर्य वाटतं की अरे तू माणूस आहे. मनुष्य म्हटला की त्याला बुद्धी असली पाहिजे, विचार असले पाहिजे चांगले, त्याचा संस्कार चांगले असले पाहिजे, त्याचं आचरण चांगलं असलं पाहिजे. तर तुला हा जो दुःख मिश्रित संसार आहे तुझा सुख दुःखाचा, या मिश्रणामध्ये मध्ये काय वेळेला दुःखाचं मिश्रण जास्त करून जाईल, दुःखाचा वाटा जास्त होणार. काहीच्या वाट्याला दुःख जास्त येतात, काहीच्या वाट्याला सुख जास्त येतात. मिश्रण आहे खरं, परंतु ते सारखं समप्रमाणात मिश्रण नाही घेणार. जसं आपण चहामध्ये समान प्रमाणात साखर टाकतो, तेवढ्या प्रमाणात दूध टाकतो, मग तो चहा टाकतो, समप्रमाण ते बरोबर चहा याला चांगला लागतो तो. आणि थोडी साखर जास्त निर्मा फार गोड झाला, गोड झाला. तात्पर्य समप्रमाणामध्ये जर राहायचं असेल सुख दुःखाच्या संसारामध्ये, तर माणूस माणसासारखं आचरण त्याचं पाहिजे चांगलं, म्हणजेच तो सत्वगुणी पाहिजे. सत्वगुणी माणसाचा संसार सम सुख दुःखांचा असतो. रजोगुणी आणि तमोगुणी माणसांचे संसार दुःख अधिक सुख कमी. सुख दुःख मिश्रित आहे, पण दुःखाचं जे भाग येतो त्याच्या संसारामधला तो अधिक. देवांच्या संसारामध्ये सुख अधिक आहे, दुःख थोडं आहे, त्यांनाही दुःख आहे. तेव्हा ज्या प्रकारचा संसार आपल्याला पुढे करता यावा असं वाटत असेल, त्या लोकांमध्ये जाऊन आपल्याला तसं बनलं पाहिजे. देवासारखा जर संसार पाहिजे सुखाचा, तर आपल्याला देवासारखंच बनलं पाहिजे. पशूंचा संसार पाहिजे असेल तर पशुसारखं बनतात, पशुसारखे होतात. हा जो विचार आहे ज्ञानोबांनी सांगितला आपल्याला, आचरणाचा नियम, आचरणाचे आपले जे प्रकार आहेत, आपल्या जीवनाचे जे स्वरूप आहे, त्याच्यावरून आपल्याला ह्या सुख दुःखाच्या संसाराची ज्ञानोबा आपल्याला कल्पना देत आहेत. तेव्हा कुठे जाणं, पशु पक्ष्यांच्या जीवनात गेलं, माणसाच्या जीवनात आलं आणि देवांच्या जीवनात गेलं तरी संसार आहे. पण आता ज्ञानोबा आम्हाला असं सांगू इच्छितात, या संसारातूनच मुक्त वाहणारे कशाला देवाचा संसार इच्छा करतात. या संसारातूनच बाजूला वाहणार, तो करता करता सुटला पाहिजे संसार, तो चिटकाला नको. पण तो संसार आम्हाला इतका चिटकलेला आहे की तो काही सुटत नाही. आज सुटलेला म्हणजे काय, तो आम्हीच लावून घेतलेला आहे. तो काय बिलगलेला असतो का? तो संसार काय पाठीशी लागतो कोणाच्या? मी संसार आहे तुझ्या पाठीशी लागलो का, मी मला घेऊन चल असं म्हणतो तो. आम्ही त्याला डोक्यात धरून चालतो. तेव्हा संसाराचं हे जे चित्र आहे ज्ञानोबा आपल्या पुढे ठेवत आहे, त्या चित्राला बघून तरी संसार कसा करावा, संसारामध्ये जर आपल्याला सुखप्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल तर कसं वागावं, कसं राहावं, कसं राहिलं असताना सुखाचा अधिक भाग आपल्या वाट्याला येईल हे ज्ञानाचा. किंबहुना ज्ञानवंतात ही संसारातली सुख आणि दुःख सुद्धा एक प्रकारची दुःखच आहे. ज्याला तुम्ही सुख म्हणता ते खरं सुख नाही. संसारात खरं सुख आत्म्यात आहे, ते अखंड आहे, नित्य आहे. आणि हे जे तुझं सुख आहे ना, हे तात्कालिक सुखाचं. साखर खाल्ली किती वेळ गोड राहतो, तो काय राहतं का, तो दिवसभर तो गोड राहतं. आवाज जेवढं तर ते सगळी बिल पोटामध्ये तोंड जशी तसं तुला पहिल्यासारखं. म्हणजे ही जी सुख आहेत, ही जी गोडी आहे संसाराची, ही तात्पुरती राहते, अखंड राहते. पण आत्मसुखामध्ये जर आपण गेलो तर ते सुख कायम राहतं.
मग त्या काय सुखाकडे जायचंय आपल्याला. म्हणून हा सुखदुःखाचा विचार असलेला संसार हळूहळू सुटला पाहिजे, सुटला पाहिजे, सुटला. हा विचार म्हणून आपल्याला या अमृतानुभवामध्ये सांगून राहिलेले विचार करा. आणि मग पुढे 168 वेळ येते. हा सुंदर वेळ आहे, पण सत्संगाची वेळ संपलेली आहे, त्यामुळे सत्संगाला आपण विश्राम देऊया. अमृतानुभव हा अप्रतिम ग्रंथ आहे. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम द्या.